नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता। सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी। कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी। धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा। जाई जुई पारिजात सासवंदीय बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली। गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे। अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या, इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू। इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू। अतरंगने पैसे घेतल्याचं कबूल केलं। हेतू योग्य असला तरी मार्ग चुकीचा होता असं म्हणून कपिलने त्याची कानउघडणी केली। मोदकाची ऑर्डर पूर्ण झाली। कपिल फिरायला जाणार म्हणून गौरी नाराजच होती, पण तिचं नृत्य चालू असताना कपिल तिकडे हजर झाला। बल्लाळच्या आईनी त्यांचं घर दगडू परबला विकलं असल्याचं समजलं। आता पुढे पाहूया। अरे बसा ना, बसा। नाही, इट्स ओके। सर, या दगडू काशाबा परबमुळे ना मी इथे आल्यापासून खूप भोगलोय। या माणसाची नक्की काहीतरी मोठी भानगड असणार। म्हणजे ज्या दिवशी मी इथे आलो ना, त्या दिवशी पोलिसांनी मला पकडलं आणि चौकीत बसवून ठेवलं। हे सगळं का घडतंय, कशासाठी घडतंय, मी नक्की केलंय काय, मला काहीच कळेना हो। पण नक्की आरोप काय होता? त्या दिवशी चौकीत मला कळलेली गोष्ट एवढीच की त्या दगडू काशाबा परबनं म्हणे साठ्यांविरुद्ध काही तक्रार केली। साठ्यांनी म्हणे त्याची जमीन हडपली। दगडू काशाबा परब? ह्या आणि साठ्यांच्या जमिनी नेमक्या कोणत्या, कुठे आहे, त्याचं काय झालं याचा मला काहीच अंदाज नाही। तरी मी अख्खी रात्र पोलीस चौकीत काढली। पण आप्पांविषयी मी जे काय ऐकलंय त्यावरून आप्पाही असं वागतील असं नाही वाटत मला। पण जमिनीची काही कागदपत्र असतीलच ना? आहेत ना, भरपूर आहेत, पण त्यातली नेमकी या जमिनीची कुठली याचा शोध लागायचा अजून मला। कमाल आहे, म्हणजे हा दगडू काशाबा परब आहे तरी कोण? हे कळलं असतं तर मग आणखीन काय हवं होतं? नाही, आता तर माझी खात्रीच पटली आहे। हे प्रकरण वाटतं एवढं सरळ नाहीये बरं का। म्हणजे बघ ना, तुमचे काका कोणाची जमीन हडप करणं शक्य नाही, माझी आई कोणाला जमीन विकणं शक्य नाही, तरीही हे घडलंय। आणि आज ते दोघंही हयात नाहीयेत आणि समोरचा माणूस एकच आहे। आपण दोघे फसलो या सगळ्यात आणि फसवणारी व्यक्ती एकच आहे, दगडू काशाबा परब। आपण दोघं मिळून शोधूया त्याला। मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय इथनं हलणारच नाही आता। आणि मी तर जाऊच शकत नाही। मला सांगा, इकडचे लोकल कोणी आपल्याला मदत करू शकतील? मयेकर आणि त्यांची मुलगी गौरी दोघे लॉयर्स आहेत। त्यांना माहिती आहे हा माणूस? नाही, पण ते आपल्याला मदत नक्की करतील। तुला सांगते इंदू, इतके सुंदर सुंदर कार्यक्रम व्हायचे ग दरवर्षी रामाश्रयात। कसा वेळ जायचा ना, मुळे कळायचंच नाही। यांना शास्त्रीय गाण्याची, नाट्यसंगीताची खूप आवड। अगं, आपल्या या घरात सुद्धा किती मैफली झाल्या आहेत। आजूबाजूच्या गावातनं दर्दी लोक यायचे हा ऐकायला। हे सुद्धा खूप छान गायचे आणि कधी कधी गायचे बरं का मैफलीत सुद्धा। हो का? तरीच अप्पा भाऊजी इतके छान गायचे। दरवर्षी गणपती उत्सवात रोज एक तरी गाणं गायला लावायचे सगळे त्यांना। कपिलनी अगदी हेच उचललंय बघ अप्पाचं। पण आहे मात्र अगदी वडिलांसारखा। अगं, इतका चांगला आवाज त्याचा, म्हणून त्याला गाणं शिकायला घातलं तर 4 दिवसात सोडून दिलं का? आता म्हणे बोर होतं।
ही आजकालची पिढी ना अशीच. आमच्या सुनंदनचा आवाजही खूप छान होता. मित्रांच्या बरोबर खूप गायचा, पण सगळी सिनेमातली गाणी. आणि कपिलही नेमकं तेच करतो बघ. मित्रांच्या बरोबर गातो, पण शास्त्रीय संगीत शिक म्हटलं तर ते नाही. यांच्या या पिढीला जुनं काही नकोच ग. संस्कार नकोत, कला नको, काही नको. अगं आता हे असे सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईत सुद्धा होत नाही. तो काय सांगताय? मग काय, आजकाल मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे ते भगभगीत रोषणाई आणि नुसता धांगडधिंगा ग. टिळकांचा केवढा उदात्त हेतू होता हा गणेशोत्सव सुरू करण्यामागे. आणि आपण काय करून ठेवलंय ग त्याचं. म्हणजे टिळकांनी हा गणेशोत्सव का सुरू केला, तर या निमित्ताने सगळ्या समाजाने एकत्र यावं, कलेचा आस्वाद घ्यावा आणि त्या निमित्ताने सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी. काकू, म्हणजे तुम्ही बघितलंय टिळकांना? मी हा अगं अशी कशी ग इंदू तू. काय तुम्ही दोघं एवढंच मशीन लावायला एवढा वेळ लावताय? ऑर्केस्ट्राचा बॅनर पण लावून झालाय. ती लोक कधी पण येतील. माफी असावी राजकुमारीजी. करतो हा करतो. ये बोल. हॅलो हॅलो. बहिरी होईन मी, आवाज कमी करा जरा. हो आता बघ. हॅलो हॅलो. हा आता बरोबर. तो स्पीकर तिकडे ठेवा म्हणजे सगळ्यांना नीट ऐकू येईल. हा ए जा तू तिथे ठेव. सावकाश सावकाश. हळू. हा राजकुमारीजी, आणखी काय सेवा करू? संपलं सगळं, संपलं. नाश सत्यानाश झाला, सगळा सत्यानाश झाला. हो त्याचं नव्हतं झालं रे. आतापर्यंत मी प्रयत्न करत होतो की कार्यक्रमात काहीही विघ्न यायला नको, पण शेवटी विघ्नहर्त्याच्या कार्यक्रमात विघ्न आलंच. हे विघ्नहर्त्या आता स्वतः जातीनं लक्ष दे आणि त्या विघ्नकर्त्यांना अटकाव घाल रे बाबा. ओ जांभळे साहेब, कोडा नंतर घाला, आधी काय झालं ते तर सांगा. कसं सांगायचं बाबा, पटकन सांगा ना. ते मला आधी बोलू तर देत ना. रामाश्रयामध्ये असं कधीच जांभळे साहेब, एका वाक्यात सांगाव. आता कसं सांगू एका वाक्यात? आजचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. हो. का? त्यांचा मुख्य बेपत्ता गायक झाला. त्यांचा मुख्य गायक बेपत्ता झाला रे. बेपत्ता झाला? हो. अचानक? मग असं कसं? नाही मी तुम्हाला सांगतो, हे त्या सनीचं काम असणार. त्याने त्यांना डोस दिला असणार म्हणून ते येत नाहीयेत. म्हणजे कार्यक्रम नाहीच होणार आहे आता. पण आता काय करणार आहोत आपण? कसं ऑर्केस्ट्रा करणार सांगा ना तुम्ही. का असं करताय? अगं तू रडू नकोस. अगं तू शांत हो. आपण ना त्यातून काहीतरी मार्ग काढू. सांगा ना काय होणार आहे आता. नको रडू. शांत हो, शांत हो. रडू नको. शांत हो, शांत हो, शांत. आपण काहीतरी करूयात. हो 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 शांत हो. आजी मी रामाश्रयावर जाऊन येतो ग. बाय द वे, कालचा तुमचा परफॉर्मन्स खरंच मस्त होता. थँक्यू. तुम्ही खरंच प्रोफेशनल डान्सर सारखे डान्स करता. थँक्यू सो मच. तुम्ही गेला नाहीत काल टुरिस्ट स्पॉटवर? नाही गेलो. बरं झालं ना. नाही गेलो असतो तर बाहेरचं निसर्ग सौंदर्य अनुभवता आलं असतं, पण हे कलात्मक सौंदर्य मिस झालं असतं ना. काय सांगता? ऐका ना, एक मदत हवी. अच्छा, म्हणून हे सगळं कौतुक चालू आहे तर? नाही 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 तसं नाही. मग एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोला. तो दगडू काशाबा परब खूप बदमाश माणूस आहे. म्हणजे मिस्टर बल्लाळांच्या आईनं ज्यांना जमीन विकली ना, तो दगडू काशाबा परबच. काय सांगताय? म्हणजे आर यू सिरियस? या जेव्हा ऐकलं ना तेव्हा मी हादरलो. तुम्हाला सांगतो, हा परब कोणतरी मोठा लँड माफिया असला पाहिजे. हो, हे असं दुसरं प्रकरण ऐकते मी त्याच्या नावावर. कोण जाणे अजून किती जणांच्या जमिनी घशात घातल्या असतील याने. व्हॉटएव्हर, पण हा माणूस लवकरात लवकर आपल्या समोर आला पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही. स्पेशली माझं.
गौरी, हा परब म्हणजे माझं इकडनं निघून जाण्याचं तिकीट आहे. हा माणूस लवकरात लवकर सापडलाच पाहिजे. एकदा का आपल्या समोर आला ना की मग मिस्टर बल्लाळांची जमीन आणि आपलं रामाश्रय दोन्हीचे प्रश्न सुटेल. राईट? तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. एक्सलंट. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केव्हा साईन करताय? कसलं कॉन्ट्रॅक्ट? रामाश्रयची ऑफिशियल वकील म्हणून. बास. हा बास काय, तुम्हीच तर म्हणाला होता ना तुम्हाला बल्लाळ सरांचा आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, म्हणून म्हणतोय मी. कपिल, ते मी रागात बोलले होते हो. अच्छा, म्हणजे कॉन्ट्रॅक्टची गरज नाहीये ना? प्लीज आता. श्रेया, ते काय झालं? म्हणजे सगळ्यांचा मूड मस्त करता करता आमच्या ताईच्या मूडला कोणाची दृष्ट लागली? ए बाळा, बोल ना. कोणी काही बोललं का तुला? तू सांगितलंच नाहीस तर मला कसं कळणार? मग काय झालं? अच्छा, म्हणजे आवड म्हणून चाललंय का सगळं? का कुठल्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालली आहे? श्रेया, तुम्हाला सांगितलंच ना तर मी तुला मदत करू शकतो. तुम्ही नाही काय करू शकत. का? मी सगळं करू शकतो. तू सांगत खरं. आज ऑर्केस्ट्रा होणार नाही, गायकच गायब झालेत त्यांचे. अरे बापरे. ए, आपण करूया का आपला ऑर्केस्ट्रा? कसं? एवढं सोपं नाहीये. गायक लागणार, एवढी वाद्य पण नाहीयेत आपल्याकडे. ओ, असा प्रॉब्लेम आहे काय? ए, आपल्याकडे सगळी वाद्य आहेत. थांब, मी आणून दाखवतो तुला. हा? हे बघ. हे कसलं वाद्य आहे? ये तर दाखवतो तुला. हे ना, त्याच्यावर मी कराओके डाउनलोड केलंय. त्याच्यावर काय असतं माहितीये का? आपल्याला कुठलंही गाणं वाजवता येतं. हे बघा. आता हे गाणं आहे की नाही, आणि त्याचं म्युझिक सुरू झालं आणि त्या ओळी आहेत ना खाली, त्या सुरू झाल्या. मग म्युझिक सुरू झालं ना की आपण त्याच्याप्रमाणे असं नुसतं माईक धरून म्हणायचं गाणं. वाव, किती मस्त आहे. मग म्हणजे कोणीही कधीही गाऊ शकतं. मग काय झाला की नाही आपला ऑर्केस्ट्रा तयार. हो. फक्त कोणीतरी गाणारं पाहिजे. हा, एक आहे, पण त्याला मस्का मारावा लागेल. कोण ग? गौरी ताई. येस. ए नाही नाही नाही, मी मुळीच नाही गाणार. काय ग गौरी ताई, तुझ्यासारखं भारी कोणीच खात नाही रामाश्रयवर. हो, बास झालं मस्का मारणं. उगाच वजन वगैरे वाढायचं माझं. मी कधी मस्का मारते का ग? काकू, तुम्हीच सांगा ना. नाही ग बाई, पण या महामातेला कोणी काही सांगू शकतं का? नाही, पण प्रार्थना तर करू शकतो. हे महादेवी, हे महादेवी, प्रार्थना करते गाण्याची तुला, गाण्याची तुला रिक्वेस्ट करते मी रे, रिक्वेस्ट करते मी. हे महादेवी. श्रेया, देवीला इंग्लिशच कळत नाही. सगळ्या देवांना सगळ्या भाषा कळतात आणि बाई म्हणतात की भक्तीला आणि प्रार्थनेला भाषा नसते. गौरे, वकील तू आहेस, पण बोलण्यात ही श्रेया तुला पुरून उरते बर का. म्हणजे मी जिंकले की नाही? जिंकलीस ग बाई, जिंकलीस. ए ए ए का का काय चाललंय? मी एकदा सांगितलं ना मी नाही गाणार म्हणून. आणि मला सांगा, रामाश्रयचा गणेशोत्सव म्हणजे काय गौरी मायकाचं विविध गुणदर्शन आहे का? श्रेया, तू सांगितलंस म्हणून मी नाचले ना, मग आता काय? ते कपिल दादामुळे. आता मी म्हणते म्हणून गा. नाही नाही, मी अजिबात गाणार नाही. काय ग गौरी ताई, फ्लॉप होईल ना शो. मी आणि ज्ञाना काका सोडून कोणालाच गाता येत नाही. तुला आठवतंय ना, मागच्या वर्षी ऑर्केस्ट्राला बाबा हट्टाने गायले तर कोणीतरी घाबरून ॲम्ब्युलन्स मागवली. कपिल दादा समोर आपली फजिती होईल ना ग. अरे हा, कपिल गातात ना. काय? हो.
कपिल गातात. खरं? काकूच सांगत होत्या मला. म्हणाल्या कपिलनी अगदी अप्पांचा गळा घेतलाय. कसा? असा गळा काढून देता येतो? अगं वेडे, अप्पांचा गळा घेतलाय म्हणजे अप्पांसारखा सुरेल आहे तुझा कपिल दादा. कळलं? ग्रेट. म्हणजे तू, मी, ज्ञाना काका आणि कपिल दादा. ए बाई, हवेत उडू नकोस हा. नाही म्हणजे ते अजिबात गायला तयार होत नाहीत असं सांगत होत्या काकू. मग आम्ही पटवू त्याला. हो की नाही गौरीताई? कपिल दादा, पुरे हसण्यासारखं काहीच नाहीये ह्यात. गौरीताई सांग ना. अगं श्रेया, वेडीयस का तू? जो बोलतो तोच असतो. बरोबर. बरोबर काय? हिचा एक वेळ मी समजू शकतो, ही लहान आहे, पण तुम्ही काय इकडे बघा. हे काय झालं? काय शिंग मोडून वासरात गेलेत का काय? नाही, शिंग मोडल्याची खूण दिसतेय. ते मगाशी डास चावला ना, त्याची पोळी आली, बाकी काय. पुळी की पुळका लहान मुलांचा? पुऱ्या. आणि इतकी काही जगावेगळी मागणी नाही केली हिनी. म्हणजे काय आता मी माईक हातात धरून स्टेजवरती गायला उभं राहू? आणि काय सगळे बघणार माझ्याकडे? कसं आहे ना, स्टेज कडे पाठ करून लोकांना बसवता येत नाही ना, म्हणून. बाकी काय. अहो, इतकी मोठी मोठी लोक गातात की स्टेजवर? ते पण असाच विचार करतात का? अहो, कारण ते गायक असतात, शिकलेले. आजीने आम्हाला सांगितलंय तू खूप मस्त गातोस. आजी काय? आजी काही सांगेल. तिला वाटतं मी हिंदी सिनेमातला हिरो आहे, मला सगळंच येतं. आहेसच तू. आणि गौरीताई हिरोईन. श्रेया, भाजीलपणा नको करूस हा. तुला पण सगळं येतं म्हणून म्हणाले. यांना येतं ना? येतं ना यांना? मग यांनाच गाऊ दे. अगं श्रेया, मी बाथरूम सिंगर आहे, मला काही गाता बिता येत नाही. जर तू ऐकलं नाहीस ना, तर आम्ही सगळे तुझ्या बाथरूमच्या बाहेर येऊ आणि तुझी गाणी ऐकू. काय कसली मुलगी ही श्रेया, तू ना फटके दिले बाय तुला. मागे हटत नाही अजिबात. गौरी, तुम्हाला सांगतो, ही ना वकील होणार पुढे. तुम्ही ना विषयाला उगाच फाटे फोडू नका. तुम्ही गाणार आहात की नाही इतकंच सांगा. नाही सांगितलं ना, नाही जमणार. कपिल दादा प्लीज. नाही नाही, तू उगाच हट्ट करू नको. नाही नाही श्रेया, नाही, माझं ऐकायचं नाही. अगं काय, मला नाही गाताय. श्रेया श्रेया श्रेया, जाऊ दे ग. नाही म्हणालेत ना ते, नसेल तर नाही येत गाता, ते सोडून. म्हणजे कसं आहे ना श्रेया, कॉन्फिडन्स नसताना लोकांसमोर गाण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तुला तर माहितीये, माझ्या बरोबर गाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ओ श्रेया, काही लोकांना भलताच कॉन्फिडन्स असतो का स्वतःबद्दल? कसं आहे ना, टॅलेंट असेल ना तर कॉन्फिडन्स हा येतोच. अच्छा, असं आहे का? आणि आपल्यात टॅलेंट नाही म्हणून आपण चार चौघांसमोर तोंड घाशी पडू नये, हे लक्षात येणंही तितकंच महत्वाचं आहे. हा श्रेया, नाही, तो कॉन्फिडन्स असतो तोवर ठीक आहे श्रेया, पण त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला ना तर मात्र माणूस पडतो तोंडघशी. पण हा कॉन्फिडन्स आहे का मास, हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कसं ठरवता येणार? हो ना श्रेया? प्रत्यक्ष समोर उभं राहिल्याशिवाय नाहीच कळणार. हो, पण मग त्यासाठी स्टेजवर गाता येत नसेल तर काय करायचं श्रेया? तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल ना, तुम्हाला समजेल असं तरी बोला. म्हणजे हो का नाही? हिचे लाड मी पुरवतोच आहे, चला तुमचंही पुरवतो. अरे यार, म्हणजे हो का नाही? हो. सब लोग सब ध्यान से सुनो, वो अपना बाल गोपाल ऑर्केस्ट्रा था ना, वो कैंसिल हो गया है. लेकिन आप सब मिलके है ना बहुत अच्छा ऑर्केस्ट्रा करेगा. उसका शुरुआत मैं करेगा. ओ झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा आजा आजा. तू जा,
तू जा बस बस झालं चला चला बस काय ऐकायचं शांत व्हा. मला माहिती आहे तुम्ही याच्या बेसूर आणि भेसूर गाण्यांना कंटाळलात पण कंटाळू नका. आता एक सुंदर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे तोही कराओकेवर आणि त्यावर सुंदर गाणं सादर करण्यासाठी येणार आहेत आपल्या रिसॉर्टचे मालक कपिल साहेब. ओके ऑलराइट. हाय, मी गाणं सादर करेन पण माझी एक रिक्वेस्ट आहे गौरीला प्लीज तिनं स्टेज शेअर करावं. कम ऑन. येस ये बात. थँक्यू थँक्यू. माईक प्लीज. येस गौरी कम ऑन. गौरी चॅलेंज लक्षात आहे ना? ऑब्विसली तुमच्या लक्षात आहे ना? अरे ॲब्सोल्युटली. तयारी झाली? हो. क्या बात आहे. पाठ आहे का गाणं? म्हणजे तुमचं पाठ आहे ना? अरे तोंड पाठ. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळते हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. बरं गौरी म्हणजे मी जिंकणारच आहे पण तरी हे चॅलेंज मी जिंकल्यानंतर मला काय मिळणार आहे? ती वेळच येणार नाहीये. तुम्ही मला काय द्याल ते सांगा. कॉन्फिडन्स. क्या बात आहे. कसं ना मी हारणार नाहीच आहे त्यामुळे मी तुम्हाला काही देण्याची वेळच येणार नाही. अच्छा बघूया. एक मी एक तू शब्द मी गीत तू आकाश तू आभास तू साऱ्यात तू ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. नाट्यांचा बहुत अच्छा था. थँक्यू. ॲडॉल्फ हा बोल. कोण काय सांगतो नक्की? अच्छा नाही 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 थांब तू एकटा नको जाऊ आपण दोघं जाऊ. हा दाखवूच त्याला. थांब आता. हा ठेव. हा